पाण्याच्या प्रश्नावर बोलताना डोळ्यामधून पाणी येतं, कारण ज्या पाण्याच्या प्रश्नावर मी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झालो, ज्या पाण्याच्या प्रश्नावर मी विधानसभेचा आमदार झालो आणि आज तोही प्रश्न आजही तो आमच्या समोर कायम उभा आहे। सुधीर भाऊ गेले 40 वर्ष काम करतोय, ग्रामपंचायतचा सदस्य, सरपंच, जिल्हा परिषदचा सदस्य, महानगरपालिकेचा 10 वर्ष नगरसेवक, बायको 10 वर्ष नगरसेवक आणि मी 10 वर्ष आमदार, आणि आता बायको आणि सोनबाई पुन्हा नगरसेवक। हे सर्व करत असताना आजही डोळ्यात पाणी येतं की दररोज मायबाप जनता फोन करते की आम्हाला पाणी नाहीये प्यायला, काहीतरी करा। हा प्रश्न का उद्भवतोय की आम्ही जे वापरतोय पाणी ते नदीला सोडतोय आणि तेच नदीला पाणी आज आमचे काही सहकारी सोलापूर जिल्ह्यातले आहेत ते सांगतायत की माझ्या पाण्याचा TDS 3,000 आहे, तर माझ्या पाण्याचा गावातला TDS 5,000चा आहे। एवढं घाण पाणी नदीमध्ये का जातंय आणि त्याचा विचार सरकार कधी करणार आहे का नाही। सातत्यानं अधिकाऱ्यांना आम्ही सांगत असतो की ते पाणी अडवा, ते पाणी कसं अडवा की फक्त शुद्ध करून नदीत सोडू नका, तर नियोजनबद्ध सेफ्टी टँक प्रत्येकाला करायला लावा आणि ते पाणी शुद्ध करा आणि तेच पाणी जमिनीमध्ये जिरवा आणि उर्वरित ज्यादा होणारं पाणी तुम्ही नदीकडं प्लांटला घेऊन जा। परंतु महानगरपालिका मात्र असं काही करत नाही। ते म्हणतात झालेत ना सिवेज ट्रीटमेंट प्लांट, त्याच्यामध्ये जाईल पाणी, होईल शुद्ध आणि बाकी उरलेलं पाणी जाईल नदीत, अशा पद्धतीची उत्तरं मिळतात। त्यामुळे वाईट वाटतं। आज माझ्या मतदारसंघामध्ये 2च ग्रामपंचायतला जीवन प्राधिकरणच्या योजना आहेत। भाऊ वाईट वाटतं, 5 वर्ष योजना पूर्ण होत नाही। सरकार सांगते की चांगल्या पद्धतीचं सगळं काही चाललंय, परंतु सांगताना वाईट वाटतं की 2 गावामध्ये सुद्धा आम्ही पाणी देऊ शकत नाही। अनेक वेळा विधानसभेमध्ये प्रश्न मांडला, मंत्र्यांना सांगितलं, मंत्री म्हणले बैठका घेऊ, बैठका घेतल्या, परंतु अजूनही योजना पूर्ण होत नाही। व योजना काही मोठ्या नाही की 5,000 लोकसंख्येच्या गावामध्ये जर आम्ही पाणी देऊ शकत नाही तर लाज वाटते आमच्या मनाला बोलताना की आम्ही 5,000च्या लोकसंख्येच्या गावामध्ये आमच्या पाणी आम्ही चांगलं देऊ शकत नाही, तर सरकारचं गुणगान आम्ही किती गायचं आणि किती महानगरपालिकेचं गुणगान गायचं। ज्या मतदारसंघातून आम्ही निवडून येतोय, या शहराची लोकसंख्या पूर्वी होती फक्त 10 ते 15 लाख, त्यावेळेस आम्हाला 5 TMC पाणी लागत होतं। आज 18 TMC पाणी देऊन सुद्धा आम्हाला ते पाणी पुरत नाही। पुन्हा 2 TMC पाणी आम्ही 2.5 TMC भामा आसखेडमधून घेतलंय, तरी सुद्धा पाणी पुरत नाही। आता आम्ही मुळशीमधून पाणी मागतोय। आमचे सहकारी आमदार आहेत ते म्हणतात की तुम्हालाच पाणी कसं काय द्यायचं, ते काय म्हणजे आम्हाला म्हणजे वैयक्तिक नाहीये, शहरासाठी मागतोय। परंतु पिण्याचा पाण्याचा प्रश्न एवढा मोठा गंभीर बनत चाललेला आहे। सुधीर भाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की आपण आज ही आपत्कालीन चर्चा या ठिकाणी घडवून आणली। खरं म्हटलं तर या चर्चेतूनच आज हा विषय पुढे आला आणि म्हणून बोलताना खूप वाईट वाटतं। त्याचं कारण आहे की रोज एवढे फोन येतात आणि ते फोन ऐकून आणि त्या माणसांना आम्ही जर समजून सांगितलं की मिळेल पाणी, तुम्हाला येईल थोड्या वेळामध्ये पाणी, ते म्हणतात तुम्ही खोटं बोलताय, पाणी येत नाही, पाण्यावाला पाणी देत नाही आणि नळाला पाणी येत नाही। शहरामध्ये आता पाण्यावर कपात केलेली आहे। शहरातल्या मुख्य शहरामध्ये पाणी आम्हाला 8 तास मिळतं, सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास। पण जो भाग नवीन आलाय 30 वर्षापूर्वी आमची गावं महानगरपालिकेमध्ये आली, आम्हाला आजही 1 तास 1.5 तास पाणी मिळतं आणि त्यात आता दिवसाआड पाणी केलंय। पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे अध्यक्षांनाही माहिती आहे। ते ज्या मतदारसंघातून निवडून येतात त्यांनाही नद्यांचं पाणी कसं झालंय, नद्यांचं पाणी कुणी खराब केलंय, कसं झालंय, कशा पद्धतीने झालंय, आणि हे सर्व जर करायचं असेल किंवा पाणी वाचवायचं असेल तर त्याला नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याची गरज आहे। फक्त सिवेज ट्रीटमेंट प्लांट करून आम्हाला चालणार नाही, तर प्रत्येक घराघरामध्ये आम्हाला सेफ्टी टँक बनवावे लागतील, प्रत्येक वाडी वस्तीवर आम्हाला सेफ्टी टँक बनवावे लागतील की आम्ही खर्च केलेलं पाणी तिथंच जिरलं पाहिजे, ते नदीवर वाहून गेलं नाही पाहिजे आणि नद्या खराब झाल्या नाही पाहिजे। आज जर पुणे शहरामध्ये पाहिलं, पुणे जिल्ह्यातल्या 18 नद्यापैकी मला वाटतं जवळजवळ 10 ते 15 नद्या एवढ्या खराब झाल्यात
की त्यात पाण्यामध्ये हात आम्ही बुडवू शकत नाही. एवढं खराब पाणी जर आम्ही नदीमध्ये सोडत असेल आणि त्या शहराची अवस्था अशी करत असेल तर आम्हाला सुद्धा बोलताना लाज वाटते की आम्ही कोणत्या शहरामध्ये जन्माला आलो आणि कशा पद्धतीने आज पाण्याची अवस्था आहे. आणि हे सर्व पाहिल्यानंतर लाज सुद्धा वाटते की आम्ही ज्या जनतेनं आम्हाला निवडून दिलं त्यांना आम्ही पाणी देऊ शकत नाही. आणि जर पाणी देऊ शकत नाही आणि सरकार पाणी देऊ शकत नाही, सरकारला सुद्धा बोलताना आम्हाला वाईट वाटतं, परंतु महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मात्र लाज वाटत नाही. ज्या योजनेतून खराब पाणी येतं त्यावेळेस ते सांगतात की धरणातून खराब पाणी आलं. आम्ही स्वतः धरणामध्ये जातो, प्लांटमध्ये स्वतः पाहतो तर तिथं पाणी खराब नाहीये. त्यांचा दिलेला कॉन्ट्रॅक्टर खराब पाणी देतो. त्याचा अर्थ असा आहे की कॉन्ट्रॅक्टर सांभाळण्याचं काम योजना करतायत आणि म्हणून या ठिकाणी हे सर्व पाहण्याची आज गरज आहे. परंतु सरकार मात्र नियोजनबद्ध या ठिकाणी आराखडा तयार करत नाही असं यातून दिसतंय आणि म्हणून हे पाहण्याची गरज आहे. आणि म्हणून पाण्याचा प्रश्न आता फार मोठा गंभीर बनलेला आहे. आज हजारो लोक आज बोरवेल्स घेतात, त्यांना पाणी लागत नाही. आणि जर ह्या बोरवेलला ज्यांना ज्यांना पाणी लागलेलं नाही त्यांनी जर स्वेज ट्रीटमेंट प्लॅनचं पाणी असेल किंवा कुठलंही पाणी नदीत ज्यावेळेस जमिनीत आपण मुरू त्यावेळेस आपल्या जे घरावर पाणी आहे म्हणजे जे पावसाळ्यामध्ये पाणी येते ते बोरमध्ये सोडून ठेवलं तरी आपल्यामध्ये पाण्याची पातळी वाढेल. आणि याची सक्ती करण्याची सुद्धा आज गरज आहे. प्रत्येकानं बोरवेल मारलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी अनाधिकृत प्लॉटिंग चालू आहे. त्या ठिकाणी करत असताना सुद्धा त्याचं नियोजन करण्याची गरज आहे. सरकार प्रत्येक गोष्टीवर बोलतंय परंतु पाण्यावर मात्र पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये सुविधा आपण देऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी यापुढच्या काळामध्ये सरकारनं योग्य त्या पद्धतींचा विचार करून पाण्याच्या योजना चांगल्या पद्धतीने चालू झाल्या पाहिजे. शुद्ध पाणी लोकांना पियाला मिळालं पाहिजे. आणि पाण्याच्या योजना करत असताना जे सर्व काही पाणी असेल त्याचं नियोजन करण्याची गरज आज सरकारने विचाराधीन घेतली पाहिजे असं मला वाटतं. आज पुणे शहराची लोकसंख्या आज जवळजवळ कोट्यावधीवर गेलेली आहे आणि अशा शहरामध्ये पाणी पुरत नाही. त्याचा सुद्धा सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून समान पाणी पुरवठा करत असताना आमच्या शहरामध्ये हजारो कोटी रुपये खर्च होत आहेत आणि पाणी आम्ही सांगतो 24 तास पाणी देऊ, परंतु आम्ही 1 तास पाणी जनतेला देऊ शकत नाही. गप्पा आम्ही मोठ्या मारतोय परंतु आम्ही जनतेला पाणी देऊ शकत नाही. त्यावेळेस सुद्धा आम्हाला वाईट वाटतं की आम्ही फक्त बोलतोय, आम्ही कागदावर वाचतोय परंतु प्रत्यक्ष मात्र माझ्या जनतेला पाणी प्यायला नाहीये. आणि त्यावेळेस मनामध्ये थोडंसं शर्मेनं खाली आम्हाला बघावंसं वाटतंय. आणि म्हणून या ठिकाणी मला सरकारला विनंती करायची की पाण्याचं नियोजन करण्याची आज गरज आहे. नाही तर भविष्याच्या काळामध्ये आपल्याला फार मोठी याची सजा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रत्येकानं त्याचा विचार केला पाहिजे. सरकारनं नाही, प्रत्येक लोकप्रतिनिधी सुद्धा त्याची विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून त्याच पद्धतीने सर्वांनी विचार करावा आणि पाणी पुरवठा चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध करावा अशी विनंती करतो. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्षांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.